कसं आहे, संजय राऊतांना दिवसा ढवळ्या स्वप्न बघायची सवय झालेली आहे आणि त्यांचा चष्म्याचा नंबरही बदललेला आहे. त्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभेला होणारी गर्दी, आमचे जनतेचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या सभेला होणारी गर्दी कदाचित त्यांना दिसत नसावी. कारण एक तर ते झोपलेले, ते काय म्हणतात ना, ढोंगी जो माणूस असतो, झोपेचं सोंग करतो, त्याला आपण किती उठवण्याचा प्रयत्न केला तरी तो उठत नाही. ही गत आता संजय राऊतांची झालेली आहे. त्याच्यामुळे पायाखालची वाळू घसरलेली आहे, समोर पराभव अटळ आहे, तो दिसतोय. त्याच्यामुळे वेडेवाकडे आरोप करायचे आणि वेडेवाकडे बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, अशा पद्धतीचं त्यांचं वागणं झालेलं आहे. त्याच्यामुळे आता जनता याला कंटाळलेली आहे आणि जनता कंटाळून त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे.